नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसनं ही जागा स्वतः उद्धव ठाकरेंनी लढवावी असा आग्रह धरला होता. यासाठी मातोश्रीवर काँग्रेसच्या फेऱ्याही झाल्या होत्या. मात्र अर्ज भरण्याची अंतिम तारीख एका दिवसावर आली असता आदित्य ठाकरेंनी विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून थेट अंबादास दानवेंचे नाव जाहीर केलं. अर्थातच त्यांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र हे नाव जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली. दानवेंच्या नावाची कुठलीच चर्चा असताना थेट उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करत विधान परिषदेत आपला उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले आहेत. यात विशेष बाब म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींशी विधान परिषदेवरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेसमध्येही अनेक नेत्यांची नावं विधान परिषदेसाठी चर्चेत होती. त्यात ठाकरे सेनेनं अंबादास दानवेंची घोषणा केल्यानं मवियातील समन्वयाचा अभाव उघड झालाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने महाविकास आघाडी एकत्र बसून यावर निर्णय घेईल असं विधान केले. मात्र काँग्रेसनेही उमेदवार देण्याचे संकेत दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार की दानवेंच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीत फूट पडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.